पुणे येथे नुकतेच गावठी दारू प्राशन केल्याने 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे। शेंदुर्जना घाट पोलिसांनी मंगळवारी पुसला आणि पांढरी शिवारात सुरू असलेल्या गावठी हात भट्ट्यांच्या अड्ड्यांवर धडक कारवाई करत 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला असून गावठी दारू तयार करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेंदुर्जना घाट पोलिसांनी पुसला आणि पांढरी शिवार भागात ही संयुक्त कारवाई केली। दोन्ही ठिकाणी बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात होती। पोलिसांनी धाड टाकून दारू तयार करण्याचे रसायन, साहित्य आणि तयार दारू असा एकूण 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट केला। तसेच कायद्याचे उल्लंघन करून या भट्ट्या चालवणाऱ्या 2 मुख्य आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। सदरची धडक कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड व शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक महाडिक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुसला बीटचे जमादार संदीप वानखडे, विष्णू पवार, उमेश कुंभेकर, वसीम शेख, दत्ता वानखडे आणि अक्षय खराटे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेते आणि हातभट्टी चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, वरुड।